श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आपण आज बघणार आहोत स्वामींची श्रीरूपी फोटो का असतो ते. तर आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल का स्वामींचा एक श्रीरूपी फोटो देवी आईच्या रूपात असतो. तर त्याची कथा मी तुम्हाला आज यामध्ये सांगणार आहे. तर मित्र हो, खूप वर्षापूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होऊन गेला होता. तो भक्त स्वामींचा सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ असा भक्त होता. तो स्वामींची मनोभावनेने दररोज दर्शन घेण्यासाठी यायचा. दिवसभर तो स्वामींचेच नामस्मरण करायचा. याशिवाय त्याला काही सुचत नव्हते. या कारणामुळे तो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त होता. तर एके दिवशी काय झाले, तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. कारण त्याच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते. तो भक्त त्या मित्राला म्हणाला की आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन जाऊयात. तो मित्र म्हणाला, अरे मित्रा, महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे, त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊयात. कारण आता नाही गेलो तर खूप उशीर होईल. कारण तिकडे जाण्यासाठी एकच बस आहे आणि आपल्याला उशीर झाला तर ती बस पण सुटेल, आणि त्यामुळे आपण आधी तिकडेच जाऊया. आपल्याला उशीरही होणार नाहीत आणि आपल्याला आईचे दर्शनही होईल. तर तो भक्त त्या मित्रास म्हणाला, बस सुटली तर सुटू दे रे, माझ्या स्वामी मध्येच सर्व देव सामावलेले आहेत. त्यांचं दर्शन झालं म्हणजे आईचं पण दर्शन झाल्यासारखंच आहे, असंच तू समज. असे तो म्हणत असतानाच तो पुढे मित्रास म्हणाला की तू फक्त एक वेळेस माझ्या सोबत चल. माझा जसा स्वामींवर विश्वास आहे ना, तसा तुझाही विश्वास माझा स्वामींवर बसेल आणि तू स्वामीमय होऊन जाशील. या प्रकारे त्याने आपल्या मित्राला स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्यास निघाला. आता स्वामी तर साक्षात देवाचेच रूप, भगवंताचे रूप. त्यांना त्या दोघांच्या मनात काय चालू आहे हे लगेच समजलं. आणि जेव्हा ते दोघे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जातात, तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना साक्षात दर्शन देतात आणि त्या भक्ताच्या मित्राला बोलतात की का रे, तुझा विश्वास बसत नाही का? सगळीकडे मीच आहे. असे म्हणून स्वामींनी त्याच वेळी महालक्ष्मीचे रूप धारण केले आणि त्या भक्तास दर्शन दिले. तर अशा प्रकारे आपला जो भक्त, प्रेमळ भक्त त्या मित्राला घेऊन आला होता आणि त्या विश्वासाला आपल्या तडा न जाऊन देता स्वामी प्रत्येक वेळोवेळी अशी प्रचिती देत असतात. त्यामुळे प्रत्येक भक्तांची स्वामीवर श्रद्धा असायलाच हवी. त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरी स्वामींना विसरून जाऊ नका. फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामात जप करत राहा. कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती असते. म्हणजे या भागामध्ये आपण बघितलं की स्वामींनी स्त्रीरूपी फोटो का असतो याचं मी कथा तुम्हाला यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे भक्तासाठी आईचं रूप, कोल्हापूरच्या आईचं अंबाबाईचं रूप स्वामींनी धारण केलं, ते यामुळेच. चला, नमो आदेश अलख निरंजन आदेश. श्री स्वामी समर्थ.